इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये कनकरंट फोर्स सिस्टीमचा रिझल्टंट काढा म्हणून क्वेश्चन विचारण्यात येतो. ह्याच्यामध्ये समजा हेक्झागॉन आहे. हेक्झागॉनच्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपासून अवे फ्रॉम द पॉईंट्स अँग्युलर जे पॉईंट्स आहेत हे 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 अँग्युलर पॉईंट्सकडे जाणारे फोर्सेस सांगितले जातात आणि याचा रिझल्टंट विचारण्यात येतो. आता पहिल्यांदा काय करायचं तर ह्या प्रकारे डायग्राम ड्रॉ करून घ्यायची, सगळे फोर्सेस सेपरेट, आणि त्यानंतर ते फोर्सेस रिझॉल्व करून घ्यायची. फोर्सेस कशी रिझॉल्व करायची याच्यावर सेपरेट व्हिडिओ आहे, ते पहिल्यांदा बघून घ्या. थोडक्यात सांगतो, हा जो 60 आहे तोच अँगल आपल्याला इथं 60 येतो. इथं 60 आल्यानंतर हा जो 3 आहे आपल्याला इथं लिहायचा आहे 3 cos 60 किंवा 3 sin 60. तर cos 60 कधी घ्यायचा, हा अँगल ह्या लाईनीला टच केलेला आहे त्यामुळे 3 cos 60 येणार आहे. दुसरा येणार आहे तो साइन येणार. सेम इथं बघा, हा 60 असेल, हॉरिझॉन्टल बरोबर अँगल आहे म्हणून या फोर्सचा हॉरिझॉन्टल बरोबर असलेला अँगल 60च येणार. 7 cos 60 का तर इथं टच झालेला आहे. दुसरा साइन येणार. सेम इथं 60 आलाय त्यामुळे इथं पण 60च येणार, हॉरिझॉन्टल बरोबर आहे त्यामुळे इथं काय येईल 6 cos 60. इथं काय येईल 4 cos 60. इथं जर 50 असता तर इथं 50 आला असता, इथं 30 असता तर इथं 30 आला असता, इथं 6 असता तर इथं 6 आला असता. तर या प्रकारे तुम्हाला फोर्सेस रिझॉल्व करून घ्यायचे. तर बघा, 6 फोर्सेस 2 3 4 5 6 7 2 3 4 5 6 and 7 are acting at center of regular hexagon. तर हे सगळे फोर्सेस ह्या सेंटरवर ऍक्ट होत आहेत टुवर्ड्स अँग्युलर पॉइंट्स, म्हणजे ह्या पॉइंट पासून अँग्युलर पॉइंट्स कडे. तर कुठल्या हेक्झागॉनच्या. कधी कधी असं म्हणतात अवे फ्रॉम द पॉइंट्स म्हणतील किंवा टुवर्ड्स, दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. आपल्या केसमध्ये इथं टुवर्ड्स बोललेत, ह्या पॉइंट पासून ते अँग्युलर पॉइंट्स कडे, त्यामुळे आपला हा ॲरो हेड येतो इकडे येणार आहे. टेकन इन ऑर्डर म्हणजे 2 3 4 ह्या सिक्वेन्सनं. फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन. तर ह्याच्यावरनं आपल्याला काय करायचंय, रिझल्टंटची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन फाइंड आउट करायची. तर पहिल्यांदा आपण काय करणार, फोर्सेस रिझॉल्व करणार. पण फोर्सेस रिझॉल्व करण्यापूर्वी हे अँगल 60 कसे काय आले हे बघूया. तर टोटल हा जो अँगल असतो तो 360 असतो. 360 भागिले 6 कुठनं आले तर याचे अँगल मोजा, 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून इथं 6 न भागले. 360 भागिले 6 म्हणजे 60, म्हणजे सगळे अँगल ते कितीचे येतील, 60चे येतील. आता इथं हा दाखवला नाही का तर आपण हॉरिझॉन्टल बरोबरच अँगल बघतोय, त्यामुळे ह्या फोर्सचा अँगल 60 हॉरिझॉन्टल बरोबर आणि ह्या फोर्सचा अँगल 60. तर आपल्याकडे सगळे फोर्सेस आहेत आणि सगळे फोर्सेस आपण इथं काय केले, रिझॉल्व करून घेतलेले आहेत. रिझॉल्व कसे करायचे एकदा व्हिडिओ बघून घ्या. पहिल्यांदा आपण प्रोसिजर काय करतो, एफ ऑफ एक्स काढतो, नंतर एफ ऑफ वाय काढतो, त्यानंतर मॅग्निट्यूडचा हा फॉर्म्युला वापरतो, डिरेक्शनसाठी थिटाचा हा फॉर्म्युला यूज करतो. एफ ऑफ एक्स काढताना काय करतो तर साइन बघा कसं वापरतो, उजवीकडे जाणारे फोर्सेस प्लस घेतो, डावीकडे जाणारे मायनस घेतो. फक्त आडवेच फोर्सेस घेतो एफ ऑफ एक्स मध्ये. आडवे फोर्सेस कोणते बघा, 2 न्यूटन म्हणून प्लस का तर तो उजवीकडे चाललाय. 3 cos 60 उजवीकडे चाललाय म्हणून प्लस का तर प्लस घेतलंय उजवीकडे. 4 cos 60 डावीकडे चाललाय, डावीकडे चाललाय म्हणजे काय मायनस, म्हणून मायनस 4 cos 60. 5 न्यूटन डावीकडे चाललाय म्हणून मायनस 5. 6 cos 60 डावीकडे चाललाय म्हणून मायनस 6 cos 60. 7 cos 60 उजवीकडे चाललाय म्हणून तो प्लस, का तर आपण इथं प्लस बोललोय उजवीकडे जाणारा म्हणून प्लस. कॅल्क्युलेटरवर आन्सर काय मिळेल हे सगळं टाकल्यावर -3 म्हणजेच निगेटिव्ह. एफ ऑफ वाय आता काढून घेऊया. एफ ऑफ वाय ला फक्त उभे फोर्सेस बघायचे, वरती जाणारा प्लस घ्यायचा, खाली जाणारा मायनस घ्यायचा. वरती जाणारा कोणता आहे 3 sin 60. 2 का नाही घेतला तर तो आडवा आहे, फक्त उभे बघायचे.
3 साइन 60 वरती चाललाय, वरती जाणारा काय प्लस, म्हणून प्लस 3 साइन 60. 4 साइन 60 वरती चाललाय म्हणून तो प्लस घेतला, प्लस 4 साइन 60. 5 घ्यायचा नाही का, तर तो आडवा आहे. आडवा उभा कोणता आहे, 6 साइन 60 खाली चाललाय. खाली चाललाय म्हणजे मायनस, मायनस साइन 60. 7 साइन 60 कुठे चाललाय, खाली चाललाय. खाली जाणारा मायनस, मायनस 7 साइन 60. साइन कन्व्हेन्शन दरवेळेला बघायची. हे कॅल्क्युलेटरवर टाकल्यावर आपल्याला आन्सर काय मिळेल, -5.19. दोन्ही व्हॅल्यू ज्या आहेत त्या निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह असल्यामुळे रिझल्टंट कुठे येणार, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. का तर तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये हा जो एक्स आहे तो पण मायनस असतो आणि वाय सुद्धा मायनस असतो. त्यामुळे एफ ऑफ एक्स मायनस आणि एफ ऑफ वाय मायनस हे कधी कुठल्या क्वाड्रंटमध्ये असतात, तिसऱ्या. मग आता ही आर ची व्हॅल्यू किती, तर मॅग्नेट्यूड ऑफ आर चा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एफ ऑफ वाय स्क्वेअर प्लस एफ ऑफ एक्स स्क्वेअर, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स स्क्वेअर. तर दोन्ही व्हॅल्यू आपण काढल्यात. एफ ऑफ वाय ची व्हॅल्यू 5.19, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू 3. आता इथं मायनस साइन का नाही घेतलं, तर स्क्वेअर आहे म्हणल्यावर ते प्लसच येणार आहे. त्यामुळे घेताना दोन्ही व्हॅल्यू मी प्लस मध्येच घेतलेल्या आहेत. आन्सर मिळेल 5.99. आता कॅल्क्युलेटरवर कसं हे करणार कॅल्क्युलेशन, स्क्वेअर रूट ब्रॅकेट 5.19 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता इक्वल टू साइन प्रेस केल्यावर आन्सर मिळेल 5.99. नेक्स्ट आपण रिझल्टंट काढल्यानंतर काय मिळवणार, डिरेक्शन. तर डिरेक्शनचा फॉर्म्युला काय, थिटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ समेशन एफ ऑफ वाय अपॉन समेशन एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ वाय ची व्हॅल्यू तुम्ही इथं काढली 5.19, एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू काढली 3. तर दोन्ही व्हॅल्यू मी इथं प्लसच घेतोय. तर टॅन इनव्हर्स ऑफ हे केल्यानंतर आन्सर मिळेल 87.09. कॅल्क्युलेटरवर कसं करणार, तर टॅन इनव्हर्स इथं मायनस करायचा राहिलाय, टॅन इनव्हर्स इथं 1 आहे, टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये 5.19 भागिले 3 ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर इक्वल टू साइन प्रेस करा, आन्सर हे मिळेल.